छोरा गंगा किनारे नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे सकाळी माझ्या फ्रेंडसोबत, तेही स्नेह रिसॉर्टला. आणि हा आमचा डान्स क्लासचा ग्रुप आहे. ॲक्च्युली बॉलिवूडचा नाही पण झुंबाचा ग्रुप आहे. तर त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईम पिकनिकला चालली आहे. बघूयात माझा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. चांगलाच असणार आहे. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, तर मजा तर खूप येणारच आहेत. नेहमीप्रमाणे लेट आहे कारण की रियाची आज एक्झाम आहे. सॅटर्डे असूनही तिचा आज पेपर आहे, तर तिचं आवरून द्यायचं होतं. आमचा रिपोर्टिंग टाईम होता 6:45 वाजताचा आणि आता वाजले 7:25, तर पाऊण तास मी लेट आहे. आणि सगळ्याजणी पोहोचलात. सगळ्यांचे ग्रुपवर फोटो पण आलेत की आम्ही आलेलो आहोत. बस पण आलेली आहे. तर मॅडम तुम्ही पण या. सकाळी पाऊस पडतोय. वातावरण खूप चांगलं आहे, फ्रेश आहे. तर ह्या आहेत सगळ्याजणी. से हाय. अरे पिकनिकला चाललोय आपण. आणि आज ह्यांच्या सोबत मी जाणार आहे आणि ब्लॉगिंग पण करणार आहे. गणपती बाप्पा मोरया! आता एवढे दिवस झाले कॅमेरा चालू केल्यानंतर हाय करायचं. जसं तुम्ही पाहिलं, पिकनिकची सुरुवात तर एकदम भन्नाट झालेली आहे. आणि ह्या आहेत आजच्या पिकनिकच्या माझ्या पार्टनर, बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल लेडीज. चाय ब्रेक. मला चहा दे ना माझा. दादा चहा मस्त आहे. गॉगल हातात धरायचंय. गाणं स्टार्ट झालं की फक्त तुम्हाला घालायचंय आणि रिटेक घेणार नाही. पैसे कट होतील ना, पैसे घेणार नाही. असं नका बघू आओ येते मला गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा. आणि आज वातावरण खरंच खूप छान आहे. काय सोना? खूप छान आहे, खूप मस्त सुंदर आहे. वातावरण आहे. आणि मागे पाऊस नाहीये. पावसाने शांती घेतली आहे. आपली रंबा गायब झाली. आमची रंबा गायब झाली. बंडी दादाला बायका चालू.
आज ये पगली दिल खोल के नाचेगी. आता आम्ही ढोलवाल्या दादांना दमवणार आहोत. त्यांना सांगणार होतो ढोल वाजवायला आणि आम्ही त्याच्यावर डान्स करणार आहोत. तर चलो ढोलवर नाचूयात. सगळ्या ढोलवर नाचणार आहेत. वो बोल रहा मैं तभी बताऊंगा जब डांस करोगे. इंडक्शन दे. देखा अरे तुम्हें बुला रहा है. सगळे नाचून दमल्यानंतर फायनली वेळ आलेली आहे ज्या कारणासाठी आम्ही आलो आहे, म्हणजे रिसॉर्ट पाहण्यासाठी तिथे जाण्याची. कारण की आम्ही बराच वेळ बाहेरच घालवलेला आहे. ही आहे स्नेह रिसॉर्टची एंट्री, जे आहे हिंजवडी कासार साईड रोड, कुसगाव, पुणे येथे. जसं तुम्ही पाहताय की एंट्री तर खूप छान आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि सगळ्यात मेन स्वच्छताही खूप आहे. स्नेह रिसॉर्टचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि आत्तापर्यंत तरी चांगलंच वाटतं आहे. आणि आज खरंच सांगते माझी खरंच तब्येत बिलकुल बरी नाही आहे. पण सगळ्यांबरोबर आल्यानंतर आपोआप ती एक एनर्जी पास ऑन होते ना. सगळ्यांची एनर्जी एकदम पास ऑन झाल्यासारखं झालं आहे आणि मजा येते आहे. साठी येतात त्यांच्यासाठी नाश्त्याची अरेंजमेंट इकडे आहे. आणि मगाशी जिकडे गेलो होतो तिकडे होती जे इथे राहणार स्टे करतात त्यांच्यासाठी. तर आता आहे नाश्त्यामध्ये आय गेस मिसळ आहे. येस, मिसळ पाव, सांबार आणि इडली. तर आता ब्रेकफास्ट टाईम झाला. आता किती वाजतात आपल्याला? 9:45 झाले तर ब्रेकफास्टला. आम्ही बाहेरच खूप सारा टाईमपास केला आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास सगळे नाचतच असतील, बरोबर ना? पाऊण तास तर बाहेरच नाचले आम्ही. रिसॉर्ट अजून आम्ही काहीच पाहिलं नाही. सॅटर्डे संडे म्हणजे जर वीकेंड असेल तर इथे खूप गर्दी असते. आम्ही आलो तो सॅटर्डेला आणि तुम्ही पाहू शकता की किती गर्दी झालेली आहे. मध्येच ऊन येत आहे, मध्येच पावसाचं वातावरण होत आहे. आणि इथे लॉकर आहे शेजारी. सगळेजण लॉकरमध्ये आपापल्या बॅग्स ठेवतात. तोपर्यंत म्हटलं आपण झोका खेळूयात मस्त. आमचा ग्रुप गायब झाला आहे आणि तो आम्हाला सापडत नाही आहे. तर आम्ही त्यांचा आवाजाचा मागोवा घेतो आहे की जिथून जास्त हसण्याचा आवाज येईल तिकडे आमचा ग्रुप गेलेला असणार आहे. हे बघ, आला आवाज आला. एक बनाया है अब 2 बनेगी और जो भी मैडम मेरा जादू को पकड़ कर दिखाएंगी इनाम कुछ नहीं जल्दी से पिक्चर आतमध्ये जायची. मैंने कुछ भी नहीं किया है. जैसे हाथ लगाई वैसे बढ़ाओ. बड़ा अंदर हाँ छोटी उंगली डालो. हाँ करेक्ट, बाहर आएगा. बना नहीं टूटेगा. लेके जा सकते हैं ये कट करून द्या. वाड़ा में घेऊन जा. सही. अभी मैं बनाऊंगी. उधर का कोई ग्रीन कार्ड वगैरह मिलेगा, कोई अमेरिकन यूके वगैरह. आजचा हा व्लॉग आणि हा आमचा स्नेह रिसॉर्टचा पार्ट 1 आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.